एकदा बादशहाने वजीराला विचारले, अज्ञान काय? वजीर बोलला, हुजूर मला 2 दिवसाचा वेळ द्या, मी उदाहरणसहित तुम्हाला सादर करतो. एवढं बोलून वजीर तिथून निघून गेला. पुढे वजीराने चमड्याचा हिरे मोती लावलेला एक जोड बूट बनवून घेतला. त्यातला एक बूट त्याने मस्जिदच्या बाहेर ठेवला. सकाळी मौलवी साहेब आले. एवढा अनोखा बूट बघून, हा नक्कीच मानवी बूट नाही, ये तो खुदा की ज्योती आहे, यहाँ पे रात में खुदा आहे असा समज करून घेतला आणि ही बातमी पूर्ण नगरभर जाहीर करून टाकली. मग काय, नगरातले लोक येऊ लागले, त्या बुटाला माथ्यावर लावून पूजू लागले. ही बातमी बादशाहपर्यंत गेली. बादशाहने तो बूट दरबारात मागवला. एवढा अद्भुत अनोखा बूट बघून बादशाहनेही विश्वास ठेवला, हा नक्कीच मानवी बूट नाही, सच में खुदा की ज्योती आहे. तत्परतेने बादशाह सिंहासनावरून उठले आणि तो बूट सिंहासनावर ठेवून म्हटले की इथून पुढं हा बूट सिंहासनाची शान वाढवेल, मी या सिंहासनावर बसणार नाही. तेवढ्यात गडबडीत तक्रार घेऊन वजीर तिथे आला आणि बोलू लागला, बादशाह, माझ्या आजोबांचा बूट चोरीला गेला आहे. बादशाह बोले, बूट कसा होता? त्या जोडी बुटातला बूट वजीरने काढून बादशाहला दाखवला. बादशाहने तो बूट बघून शर्मेने मान खाली घातली. पुढे वजीर बोलू लागला, हुजूर, कुठल्याही गोष्टीची नकल करणं, आपल्या बुद्धीचा वापर न करता आहे ती गोष्ट ऐकून आहे तशी पुढे चालू देणं, यापेक्षा मोठी मूर्खता नाही, यापेक्षा मोठं अज्ञान नाही हुजूर.